नमस्कार, मी डॉक्टर मिताली धनावडे आणि आजच्या आपल्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सह्याद्री वाहिनीतर्फे मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या कार्यक्रमात अशा एका मान्यवर व्यक्तिमत्वाचं स्वागत करत आहोत ज्यांनी गेली 4 दशकं आरोग्य क्षेत्रामध्ये विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे। वैद्यकीय शिक्षण, आरोग्य प्रशासन, रुग्णालय व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य या सर्व क्षेत्रांतील त्यांचा अनुभव खरोखरच प्रेरणादायी आहे आणि सध्या सर केशवसृष्टी ग्रामस्वास्थ्य प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख असून बनारस हिंदू विद्यापीठाच्या म्हणजेच BHU इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे मानद सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत। आज त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ आपल्या सर्वांना मिळणार आहे। तर स्वागत करूया डॉक्टर सुरेश सरवडेकर सर यांचं। सर, आपला आरोग्य संपदा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। आजचा आपला विषय ह्या सर्व इंट्रोडक्शनला किंवा मुलाखतीला अनुसरूनच सेवेपलीकडचं समर्पण विषय पुन्हा एकदा सांगते, सेवेपलीकडचं समर्पण। सुरू करूयात आजच्या आपल्या प्रश्नोत्तरांना। तर पहिला प्रश्न सर, मला असं वाटतं की तुमच्या या करिअरची जी निवड आहे ती तुम्ही कोणत्या गोष्टींना अनुसरून केली किंवा काय विचार नक्की होता तुमच्या मनात त्याबद्दल? त्याच्यामध्ये ॲक्च्युली माझ्या आयुष्यामध्ये एक असं अचानक अपघात घडला की माझा लहान भाऊ आणि आमची पूर्ण फॅमिली आम्ही तेव्हा राधानगरी तालुक्यातील असं डॅमवर जी ती वस्ती असते इरिगेशनमध्ये माझे वडील काम करत होते तिथे राहत होतो आणि ती अशी वस्ती जंगलाची होती। म्हणजे आमचे सगळे क्वार्टर्स जंगलात असल्यामुळे सापांचं तिथे वास्तव्य भरपूर होतं। एक दिवशी सकाळीच माझ्या भावाला साप चावला आणि आम्हाला समजलंच नाही काय झालं। झोपलेले असतानाच मग त्याला उठून तो माझ्याकडे आला। मग त्याला लक्षात आलं की खाली साप चावल्याचं दिसतो आणि बाजूला साप पण दिसला। त्याच्यानंतर आम्ही त्याला आता तिथून 3 किलोमीटर चालत घेऊन जावं लागतं। तिथून 3 किलोमीटर आम्ही त्याला चालत खांद्यावर घेऊन गेलो। तिथल्या रुरल हॉस्पिटलला गेलो। आता तिथे जर त्याला ताबडतोब ती व्हॅक्सिन मिळाली असती, अँटी स्नेक व्हेनम मिळाला असतं तर त्याचा जीव वाचला असता, पण ते उपलब्ध नव्हतं। खरं तर गव्हर्नमेंटच्या अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत की ते एक्सपायर झालं तरी हे औषध ठेवायचं, पण केवळ निष्काळजीपणा आणि ह्याच्यामुळं त्याला जीव गमवावा लागला। त्यामुळे औषधाची उपलब्धता विशेषतः ग्रामीण भागामध्ये किती महत्त्वाची आहे, जीवनावश्यक औषधं, ह्याच्यावर मला खूप विचार करावासा वाटला आणि ह्याच्यामध्ये काहीतरी काम नक्कीच केलं पाहिजे म्हणून नक्कीच तुमची एक पर्सनल किंवा वैयक्तिक एक याच्यामागे एक स्टोरी होती, एक गोष्ट होती आणि त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला की या क्षेत्रामध्ये पदार्पण करावं आणि त्यासाठी मेहनत घेऊन त्या गोष्टी मिळवल्या सुद्धा। तर सर, मला एक तुमच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली होती की अनाथ रोग हा एक विशेष टर्म होती, तर याच्या संदर्भात काही सांगू शकाल का? आणि हा कदाचित तुमच्या शोधनिबंधाचा विषय सुद्धा होता, बरोबर? बरोबर। काय नेमकं आपल्या औषध व्यवसाय प्रकरणामध्ये काय होतंय की अनाथ रोग आणि दुसरे म्हणजे ज्याला निग्लेक्टेड डिसीज म्हणतो, म्हणजे जे आपण म्हणून याच्यावर लक्षच नाही दिलं, असे 2 प्रकार आहेत। अनाथ रोगमध्ये जो 5 लाखापेक्षा कमी लोकांना होतो तो अनाथ रोग आणि भरपूर प्रमाणात होतो, जसं आपल्याकडे निग्लेक्टेड ज्याच्यावर औषध मलेरिया आहे किंवा बरेच रोग आहेत, लेप्टोस्पिरोसिस, डेंग्यू, सिकल सेल ॲनिमिया, ह्याच्यामध्ये औषधं उपलब्ध नसतात। आता ह्याचं कारण काय आहे की आता हे एकदा अनाथ रोग म्हणून डिक्लेअर केले की मग ते काय करायचं याच्यावर त्या देशांनी, कारण प्रत्येक देशाचे अनाथ रोग वेगळे असतील, निग्लेक्टेड डिसीजेस वेगळे असतील, म्हणजे त्याप्रमाणे कार्य करणं खूप जरुरी असतं आणि ते देशाच्या जी आरोग्याची पॉलिसी असते त्याच्यावर अवलंबून असतं। आता काय होतं आहे नेमकं की अनाथ रोग तर बाजूलाच राहिले, आपल्याकडे ट्रॉपिकल जे उष्ण प्रतिबंधक गटातले जे रोग आहेत जसे डेंग्यू, मलेरिया, लेप्रेसी, ट्युबरक्युलोसिस आणि लेप्टोस्पायरोसिस, ह्यामध्ये लोक बरेच दगावतात केवळ औषध उपलब्ध नसल्यामुळे। आता औषध उपलब्ध का नाहीत त्याची 2 कारणं आहेत। एक तर उपलब्धता मी माझ्या त्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला सांगितलं आणि दुसरं त्याच्यावरचं संशोधन। आता 5 लाख लोकांच्यासाठी एखादं औषध संशोधन करायचं का आणि कोण करायचं हा एक प्रश्न आहे। त्याच्यानंतर दुसरं काय होतं की हे औषध संशोधन नेमकं करतं कोण? औषध संशोधन करणारे जे प्रगत देश आहेत, म्हणजे तुम्ही म्हणाल जर्मनी, जपान, अमेरिका, हे सगळे प्रगत देश आणि श्रीमंत देश आहेत। मग ते गरीब लोकांच्या रोगावर संशोधन करतील का?
कारण औषधाचा मेन एखादं औषध त्यांच्या दृष्टीने जर शोधायचं तर जवळ 3,000 कोटीचा खर्च येतो आणि त्याच्यातून उपलब्धता केल्यानंतर ते वसूल होतील का, परत ते त्याची किंमत मिळेल का वगैरे हा सगळा त्याच्यामध्ये व्यापारी भाग असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की हे आजार निग्लेक्टेडच राहतात. म्हणून तुम्ही बघाल की गेल्या 50 वर्षात आपल्याकडे हार्डली एखादं औषध इवन तुमच्या मलेरियावर किंवा ट्युबरक्युलोसिसवर ह्याच्यावर निघालं आणि जे आजार आहेत लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू वगैरे त्यावर तर औषध नाहीच आहेत. तर अशा प्रकारे हे जे निग्लेक्टेड डिसीज आहेत असे बरेच प्रमाणात आहेत आणि ते प्रत्येक देशाच्या औषधाच्या पॉलिसीवर अवलंबून असतं. पण औषधाचं संशोधन एकदम महाग असल्यामुळे आपल्यासारख्या देशाला ते परवडतही नाही. त्यामुळे आपण सर्वस्वी परदेशातील संशोधनावर अवलंबून राहतो. तर एक प्रकारे संशोधन मक्तेदारी श्रीमंत देशांची तुम्हाला दिसून येते. मक्तेदारीचा दुसरा प्रकार असा आहे की ह्या मक्तेदारीमध्ये काही मल्टीनॅशनल ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांची मक्तेदारी आहे. म्हणजे जसं बायर आहे, जॉन्सन अँड जॉन्सन आहे. तर तुम्ही बघाल तर गेले 10 कंपन्या आहेत ते गेले 10 वर्षात टॉप म्हणजे त्या टॉपच आहेत. म्हणजे त्यांचा व्यापारी जर तुम्ही जगभराचा व्यापार बघितला तर तो जवळजवळ 60% व्यापार ह्या 10 कंपन्या करतात. त्याच्यावरून लक्षात यावं की औषधाचा या व्यापाराची आणि संशोधनाची कशी सांगड घालता येईल. त्यामुळे निग्लेक्टेड डिसीज आणि अनाथ आजार, आता अनाथ आजाराचं एक्झाम्पल म्हणजे सिकल सेल अॅनिमिया. सध्या मी पालघर डिस्ट्रिक्टच्या आदिवासी भागात काम करतो तर तिथे सिकल सेल अॅनिमियाचं प्रमाण खूप आहे. हा रोग ठराविक आदिवासी भागामध्येच दिसतो. आता त्याचं संख्या कमी असल्यामुळे त्याच्यावर औषध काढायचं काय, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. मुलं अगदी लहान लहान असतात, त्यांना औषधं मिळत नाहीत, औषधाचं संशोधनच नाही आहे. त्याच्यामुळं हे अनाथ आणि निग्लेक्टेड डिसीजवर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होणं आणि आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने होणं खूप जरुरी आहे. नक्कीच सर, जसं तुम्ही सांगितलं की अनाथ रोग जे आहेत त्यांची काय डेफिनेशन आहे किंवा त्याची व्याख्या काय आहे आणि कोणत्या प्रकारच्या रोगांना आपण त्याच्यामध्ये प्रत्येक देशानुसार अनाथ रोग हा वेगळा वेगळा असू शकतो असं सांगितलं. पण ह्याच्यामध्ये पण औषधांबद्दल जी तुम्ही मक्तेदारीबद्दल जे बोलत होता त्यासाठी भारतासारख्या देशाचं काय पाऊल उचललं जातंय किंवा काय उपाययोजना तुम्ही या संदर्भात केल्या होत्या त्याबद्दल थोडेफार आयडिया देऊ शकाल का? आता याच्यामध्ये आपण काय बघतो की औषधांची उपलब्धता ही देशाच्या की रोगस्थिती काय आहे त्याचा पहिला अभ्यास झाला पाहिजे. त्याच्यामध्ये नॉर्वे देशाने खूप मोठा पुढाकार घेऊन जवळजवळ 1960 पासून जी त्यांची राष्ट्रीय पॉलिसी ठरवली, धोरण राष्ट्रीय, त्यांचं पहिलं काय आहे की देशातले आजार कुठले आहेत ते शोधा आणि त्याच्यावरची औषधं आहेत तेवढीच घ्या, बाकी त्यांना घेऊच नका. तर त्याच्यामुळे त्या देशामध्ये आजकाल मी म्हणजे थेसिस केलं तेव्हा 2,000 औषधं होती, त्या वाढून 5,000 झाली. पण आपल्या देशाने सुद्धा म्हणजे WHO नॉर्वेच्या ज्या अभ्यास केल्यानंतर औषध धोरणाचं असं ठरवलं की प्रत्येक देशाने एक आपली अत्यावश्यक औषधांची यादी तयार करावी, त्याला असेन्शियल ड्रग लिस्ट म्हणतो. तसं प्रत्येक देशांनी बनवलेले आहे. तर भारताची पण तशी असेन्शियल औषधांची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये फक्त 1,000 औषधं आहेत. पण प्रत्यक्ष मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर किती औषधं आहेत? 2 लाख औषधं. म्हणजे ही डिस्पॅरिटी दिसून येते. ती गोष्ट नॉर्वेमध्ये नाही होत. नॉर्वेमध्ये एखाद्या कंपनीला एखादं औषध इंट्रोड्यूस करायचं असेल तर तो पहिले त्याला 100 प्रश्न विचारेल की तो आमच्याकडे रोग आहे का, ह्याच्यामुळे तुम्ही जुन्या औषध आणि नवीन औषधामध्ये काय फरक होणार आहे, खर्च किती येणार आहे. म्हणजे ज्याला आम्ही फार्मॅको इकॉनॉमिक्स म्हणतो की नवीन औषध आणि जुना औषधांची तुलना करून तो खरोखर आपल्याला फायदेशीर आहे का, अशा प्रकारचं संशोधन तिथे खूप चांगलं झाल्यामुळे त्यांची लिमिटेड संख्या आहे. तर हा मुख्य औषधाच्या कुठली औषधं उपलब्ध करून द्यायची ही खरं तर तुमच्या असेन्शियल ड्रग किंवा अत्यावश्यक औषधांच्या लिस्टवर अवलंबून होतं आहे. पण आपल्याकडे काय होतं आहे की ती औषधं जी अत्यावश्यक औषधांची 1000 आहेत ती प्राईस कंट्रोल खाली ठेवलेत. म्हणजे त्याच्यावरचं प्राईस कंट्रोल ठेवलं जातं. पण प्रॉब्लेम काय होतो, औषध एखादं प्राईस कंट्रोल खाली ठेवलं की त्याच्यातून पळवाट काढण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू होतो.
म्हणजे काय, आता समजा पॅरासिटामॉल 500 मिलीग्राम औषध त्या लिस्टमध्ये आहे, तर 650 मिलीग्राम करून त्या डोलोनी 100 कोटी कमावले. कारण प्राईस कंट्रोलमधून सुटला तो. 500 मिलीग्राम आज 650 आहे. अशा साध्या गोष्टी करून हा एक खूप मोठा धोका होतो. त्याच्यानंतर ते काय करतात, कॉम्बिनेशन्स करतात. कॉम्बिनेशनला प्राईस कंट्रोल लागू नये. अशा प्रकारे ते आपल्या औषधांची संख्या म्हणजे 2 लाख झाली. दुसऱ्या याच्यात काय होतं की ह्या प्राईस कंट्रोलमधला सगळ्यात मोठा तोटा, स्पेशली आम्ही जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये काम करतो तेव्हा जाणवतो की जी अत्यावश्यक औषधे असतात त्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी बनवलेले असतात, ते बंद करतात. कारण त्यांना परवडत नाही किंवा त्याच्यात मग इंटरेस्ट नाही राहत, मग ती मिळत नाहीत. म्हणजे मला असं कधी कधी प्रॉब्लेम व्हायचा की टेट्रासायक्लिनसारखं औषध आहे, अगदी लागणारं जे डिलिव्हरीसाठी लागणारे काही औषधं आहेत, उपलब्ध नाही होत. कारण मोठ्या मोठ्या कंपन्यांनी बंद करून टाकलं. म्हणजे तुम्हाला त्या छोट्या कंपन्यावर अवलंबून राहायला लागतं. त्यांनाही काय विशेष इंटरेस्ट नसतो प्राईस कंट्रोल असल्यामुळं. तर हा कुठेतरी असा समतोल साधला पाहिजे त्याच्यामध्ये, तरच त्याला आपण म्हणू की ती, म्हणून औषधांची उपलब्धता ही प्राईसवर नाही, बरोबर आहे, तर त्याच्या एक तर गरज आणि दुसरं म्हणजे क्वालिटी. तर क्वालिटीबद्दल थोडक्यात बोलतो मी की मी जेव्हा मला ॲक्च्युली काय झालं की लेंटिन कमिशन म्हणून गव्हर्नमेंटनी नेमलं. जे हॉस्पिटलमध्ये 13 पेशंट वारले. त्याचं कारण होतं की त्याला जे औषध ग्लिसरीन देण्यात आलं ते कंटॅमिनेटेड होतं. त्याच्यात डायथिलीन ग्लायकॉल नावाचं एक पेंट इंडस्ट्रीचं जे वापरतात ते केमिकल त्यात टाकण्यात आलं होतं. त्याच्यामुळे काय झालं की त्या लोकांची सगळ्यांची किडनी खराब, 11 लोक जवळजवळ एक्सपायर झाली. आम्ही तेव्हा ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला सुद्धा लिहिलं आणि आम्ही ताबडतोब औषध वापरायची बंद केली आणि सॅम्पलिंगला दिलं. तर सॅम्पल घेतला त्यांनी आणि आम्हाला सांगितले की बरोबर आहे, परत वापरायला सुरुवात दिली, परत पेशंट मारायला तयार झाले. तर म्हटलं हे असं का होतंय, म्हणून लेंटिन कमिशन गव्हर्नमेंटनी नेमलं आणि की औषधाच्या बाबतीमध्ये पूर्ण मुळातून आजार काय आहे ते चौकशी करून अहवाल द्यावा असं त्यांना दिलं. आणि खूप चांगल्या प्रकारे जस्टिस लेंटिनने अभ्यास केला आणि दिलं त्यांना सगळीकडे. तर त्यांना सगळीकडे त्याच्यामध्ये किती मोठा ज्याला घोळ म्हणू किंवा काही अशी त्याची नियमांची विशेषता, हे अभ्यास नाही मुळात, म्हणजे की काय प्रकारचं पाहिजे. आता हे साधं गोष्ट, ग्लिसरीनमध्ये डायथिलीन ग्लायकॉल मिक्स व्हायला नाही पाहिजे. आणि तुम्हाला खरं नाही वाटणार, आत्ता परवाही जवळजवळ 20 मुलं मध्य प्रदेशमध्ये ह्या डायथिलीन ग्लायकॉलमध्ये मेली. ते कफ सिरपमध्ये ते टाकण्यात आलं होतं, परदेशातही मेली. तर ह्या कंट्रोलमधल्या ज्या प्रोसिजर्स आहेत ह्याच्यात कॉन्स्टंट ज्याला म्हणून आपण रिसर्च खूप गरज असते. कारण औषधाची क्वालिटी ही स्टॅटिक नाही, ती इव्हॉल्विंग होत असते. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी, जसं आता त्या ग्लिसरीनच्या ट्रॅजेडीमध्ये आपल्याला सांगितलं की डायथिलीन ग्लायकॉल नाही घालायला पाहिजे, समजलं, मग त्याच्यावर ॲक्शन झाली. तसे ॲक्सिडेंटमधून शिकून किंवा रिस्क ॲनालिसिस आपण म्हणतो ते करून तुम्ही औषधांच्या क्वालिटीमध्ये अभ्यास करून ठरवलं पाहिजे. केवळ प्राईस म्हणून शेवटी लेंटिन कमिशनने हे देताना काय सांगितलं की जेव्हा तुम्ही कुठलंही औषध सरकारी रुग्णालयामध्ये घेता तर प्राईस शुड नॉट बी द क्रायटेरिया बट क्वालिटी शुड बी द क्रायटेरिया. मग तो धागा मी पकडला. जेव्हा मला तो चार्ज देण्यात आला, पूर्ण महाराष्ट्राचं मेडिकल परचेस माझ्याकडे देण्यात आले, तर मी खूप अभ्यास केला. माझं PhDचा थेसिसही तेव्हा चालू होता. तर माझ्या अशा लक्षात आलं की औषधाची वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी असते. म्हणजे कसं की ते जगामध्ये 3 प्रकारच्या क्वालिटीची औषधं विकली जातात. एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आम्ही टेक्निकली शब्द वापरतो थोडं, केमिकल इक्विव्हॅलंट. म्हणजे एखाद्या गोळीमध्ये 500 मिलीग्राम पॅरासिटामॉल आणि 500 मिलीग्राम दुसऱ्या गोळीत आला तर ते औषध दोन्ही सारखी आहेत, पण ते कसं केमिकली बघितलं. दुसरं म्हणजे बायो अवेलेबिलिटी बघितली जाते. म्हणजे एखादं औषध इंजेक्शन दिलं किंवा पोटात टॅबलेट फॉर्ममध्ये घेतलं तर ते रक्तामध्ये पोचतं का ते तपासलं जातं. त्याला म्हणतात बायो इक्विव्हॅलंट. म्हणजे हे A आणि B हे बायो इक्विव्हॅलंट आहे का. आणि तिसरं आहे ते C, ज्याला थेरपेटिक इक्विव्हॅलंट म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये तेवढाच इफेक्ट त्या औषधांनी दिला पाहिजे. म्हणजे त्यांची जंतुनाशक कपॅसिटी तेवढीच पाहिजे. म्हणजे A जो समजा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे आणि B जो तुम्ही आता जेनरिक म्हणून द्याल किंवा काय द्याल तर त्याची कपॅसिटी थेरपेटिक पाहिजे.
म्हणून अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा 40% जेनरिक वापरतात, पण त्यांच्याकडे एक वेगळा एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर ही औषधांची लिस्ट दिली जाते की कुठले केमिकल इक्विव्हॅलंट आहेत, कुठले थेरॅपेटिक इक्विव्हॅलंट आहेत आणि बायो इक्विव्हॅलंट आहेत, त्याप्रमाणे ठरवलं जातं. तर मी बघितलं की आपल्या देशामध्ये फक्त केमिकल इक्विव्हॅलंट औषध देतात आणि एक्सपोर्ट करायचे असेल तर तुम्हाला बायो इक्विव्हॅलंट लागतं. म्हणजे ब्लड रिपोर्ट घेऊन ब्लडमध्ये ते औषध गेलं की नाही हे रिपोर्ट द्यावं लागतं. त्याला जागतिक आरोग्य संघटनेची गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट असलेले औषधं. आणि तिसरं जे हायेस्ट स्टँडर्ड्स जे आहेत म्हणजे अमेरिका, जपान वगैरे युरोपियन स्टँडर्ड्स, त्यांना म्हणतात CGMP म्हणजे करंट GMP. आता मी सांगितलं ना की औषधाची क्वालिटी ही स्टॅटिक नाही, इव्हॉल्विंग आहे. त्यामुळे जे जे काय घडतं तसं तसं त्याच्यामध्ये बदल केले गेले पाहिजेत. ते CGMPमध्ये होतात. C म्हणजे करंट, म्हणजे जसं 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 त्याच्यामध्ये चेंजेस होतील तसे. पण बाकीच्या देशामध्ये आणि आपल्यासारख्या देशामध्ये काय होतं, तो बदल व्हायला वेळ लागतो. म्हणजे आपली ही औषधाची गुणवत्ता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाणे आहे, पण मधले झालेले बदल ते व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मग मी काय विचार केला की आम्ही WHO GMPची एक्सपोर्ट क्वालिटीचे औषध घ्यायचं म्हणून टेंडरमध्ये टर्म्स अँड कंडिशन टाकल्या आमच्या टेंडर विरुद्ध कोर्ट केस झाली. कोर्ट केस झाल्यानंतर कोर्टाने आमच्या टेंडरला स्टे दिला. मग ते सगळे जरा मिनिस्टर वगैरे सगळे पण थोडे हे झाले, डिस्टर्ब झाले. मी म्हटलं काही घाबरण्याचं कारण नाही, आपण डिफेंड करू. आणि मग मी त्याच्यामध्ये डिफेंड करताना त्यावेळी माझं नशीब चांगलं की जस्टिस लोढा होते. खूप मी ऐकलं होतं की ते अभ्यास करून येतात आणि म्हणून मी ते ॲफिडेविट खूप छान बनवलं. पहिलंच वाक्य आत्ता मी सांगितलं ते की क्वालिटी इज नेवर स्टॅटिक, इट इज इव्हॉल्विंग. त्याच्यामुळं क्वालिटीच्या ज्या स्टँडर्ड्स आहेत त्या जर वेगळ्या वेगळ्या असतील तर मी माझ्या गरीब औषधांच्यासाठी WHO एक्सपोर्ट क्वालिटीचं औषध घेतलं तर हे माझं चुकी आहे का? अशा प्रकारे मग ते टाकल्यानंतर मग ती आम्ही केस जिंकलो. लेंटिन कमिशन आपल्या जस्टिस लोढाने आमच्या बाजूने त्याला हे दिलं की तुम्हाला घ्यायला, म्हणजे त्यांनी काय स्टेटमेंट दिलं की हेल्थ इज वेल्थ, सो नॅशनल हेल्थ इज पीपल्स हेल्थ इज अ नॅशनल वेल्थ. त्यामुळं औषधाच्या क्वालिटीला प्राईसपेक्षा जास्त महत्त्व दिले पाहिजे. नक्कीच सर, आत्तापर्यंत आपण ज्या प्रकारे आम्हाला सगळ्यांना गाईड करत आहात या बाबतीमध्ये, त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा असा असेल या आत्तापर्यंतच्या चर्चेचा की उपलब्धी औषधांची आणि त्यावरती होणारं संशोधन हे आपल्याला भारतामध्ये ह्या दोन गोष्टींची मुख्यत्वे करून आपल्या देशासाठीची जास्त गरज आहे. मला जेवढं तुमच्या संवादावरून जे समजले ते प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी या दोन मुद्द्यांना आपण जास्त हायलाईट करूयात. आणि आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीच्या आधी आपण सरांच्या शासकीय सेवेबाबत, प्रशासकीय सेवेबाबत आपण थोडीशी चर्चा केली. आता आपण एका वेगळ्या वळणावरती सरांसोबत चर्चा करणार आहोत, ती म्हणजे निवृत्तीनंतरची काही त्यांची समाजकार्याबद्दलची चर्चा. तर सर, नक्की आम्हाला हे ऐकायला आवडेल की जनरली असं होतं की निवृत्तीनंतर आराम किंवा विश्रांती ह्या गोष्टीकडे लोक जातात, तर तुम्ही समाजकार्य करणं किंवा तुमचं आधीचंच कार्य पुढे कंटिन्यू करणं ह्याचा विचार कसा केलात आणि काय प्रकारे तुम्ही कार्य करत आहात आता? अच्छा, त्याच्यामध्ये काय झालं की मी रिटायर झाल्यानंतर इन्सिडेंटली दुसऱ्या दिवसापासूनच मला बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशननी बोलावलं ॲज अ कन्सल्टंट म्हणून. म्हणजे त्यामुळं मी तिथे काही रिफॉर्म्स केले. त्याच्यानंतर माझी वाराणसीला एका बोर्डिंग स्कूलला डायरेक्टर म्हणून निवृत्ती झाली होती कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या. तर तिथे असताना बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी मला बोलवलं की तिकडे तुम्ही मुलांचं ठीक आहे पण इकडे आमच्याकडे पण कन्सल्टंट म्हणून या. म्हणून मी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला तिथे केलं. आणि तेव्हा पाहताना मी ज्या शाळेचा बोर्डिंगचा डायरेक्टर होतो तिथे मच्छीमारांची मुलं यायची आणि ती जवळजवळ 300 मुलं होती. तर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं ही सगळी मुलं अनेमिक आहेत. तर मी त्यांना काही पौष्टिक आहार वगैरे सुरू केला आणि 2 महिन्यात मुलं व्यवस्थित झाली. आणि नंतर मग तिथल्या गावामध्ये वगैरे पण असं की अभ्यास सुरू केला. तर त्याच्यानंतर कोविडनंतर मी इकडे आलो. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं काम थोडं कमी केलं आणि मग इथे केशवसृष्टी संस्था आपली खूप मोठी आहे.
जागतिक लेवलची, की त्यांचं बऱ्याचमध्ये म्हणजे नुसतं हेल्थच नाही तर बाकीच्या इंडस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर आहे, एज्युकेशनमध्ये खूप मोठं काम गेल्या समजा ना 7 वर्षापासून मी पालघर डिस्ट्रिक्टमध्ये करत होते. तर तिथे आमचे जे मुख्य आहेत मिस्टर बिमल केडिया म्हणून, त्याला आम्ही ग्राम विमा योजना म्हणतो. तर त्यांनी मला म्हटलं की तुम्ही स्वास्थ्य योजनेचं काम सुरू करा इथे. मी काहीतरी संधी बघतच होतो, तर तो मला एक बऱ्यापैकी चान्स मिळाला. तर काय आहे की तुम्हाला मिळालेलं नॉलेज आणि एक्सपिरियन्स नुसतं घरी बसून झोपा घालवण्यात मला नसतं आवडलं, की त्याच्यापासून काही गरीब लोकांना फायदा झाला आपल्या ज्ञानाचा. आणि तर त्या दृष्टीने मी गेल्या जवळ 2.5 वर्षे तिथे काम करतोय. तर नक्कीच सर, तुम्ही सेवानिवृत्तीनंतर जे समाजकार्य सुरू केलं ते कोणत्या प्रकारे पुढे चालू आहे आपल्याला प्रेक्षकांना आता स्क्रीनवरती दिसलंच आहे, पण त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या प्रकल्पांबद्दल तुम्ही मला सांगितलं होतं. तर ते काही 5 प्रकल्पांबद्दल थोडक्यात सांगू शकाल का? हो. आता जसं माझं थोडी वृत्ती संशोधक असल्यामुळं काय केलं की मी आता इथे आदिवासी आहेत ठीक आहे, पण मग हे जनरली सगळ्यांनाच माहिती आहे की तिथे त्यांना औषध मिळत नाहीत किंवा सरकारी योजना तिथपर्यंत पोहोचत नाहीत. म्हटलं त्याची कारणं काय आहेत, होत नाही वगैरे सगळं ठीक आहे, म्हणजे त्यात काही गॅप्स आहेत त्या शोधल्या पाहिजेत. म्हणून मी सरकारचा जो आदिवासी भागावरचा जो कमिशन रिपोर्ट होता, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर अभय बंग वगैरे यांनी बनवला होता, तो अभ्यास केला. तर माझ्या लक्षात आलं की त्यांच्यामध्ये त्यांनी 3 गोष्टीचं महत्त्वाचं सांगितलं होतं की आपण काय करतो की तिथल्या ज्या पॉलिसीज ठरवतो ते इकडे AC मध्ये बसून रूममध्ये ठरवतो, त्याच्यामुळे अनमेट नीड्स त्यांच्यावर राहतात. दुसरा भाग होतं की त्या कम्युनिटीचं पार्टिसिपेंट शून्य असतं, त्यामुळे काय होतं की तिथली गरज काय आहे ही समजत नाही पहिली गोष्ट. दुसरं त्या कम्युनिटीचं पार्टिसिपेशन नसल्यामुळे ते तुम्हाला, आत्ताही मी बघतो, ते तुम्हाला तितकं एंटरटेन करतच नाहीत, कारण त्यांच्या समस्या आणि त्यांचे जे काही संस्कार आहेत जुने त्याच्यातून बाहेर काढणं आणि मग औषधोपचार आणि मग ज्ञान देणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. कारण त्यांच्या अंधश्रद्धा असतात, बाकीच्या श्रद्धा असतात, इतकं त्यांना महत्त्वाचं नसतं आणि एकदम कॅलस अनास्था आरोग्याबद्दल असते. तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना पहिलं आपल्या लेवलला उन्मुख शिक्षण देणं ही दुसरी गोष्ट. मग त्यासाठी कम्युनिटी पार्टिसिपेशन महत्त्वाचं आहे. म्हणून मी काय केलं की प्रत्येक गावामधून एक स्वास्थ्यरक्षक दाम्पत्य, म्हणजे एक कपल, जे दाम्पत्य आपण ज्याला म्हणू, जोडपं, तरुण मुलांचं नुकतंच लग्न झालेलं किंवा 1-2 मुलं असलेल्या 25 वर्षाच्या आतल्या सिलेक्ट केलं आणि त्यांना मग त्या गावातलंच, हे महत्त्वाचं आहे की त्या गावातच, कारण याच्यात काय झालं होतं, हा स्वास्थ्यरक्षक दाम्पत्याचा जो कन्सेप्ट आहे तो नानाजी देशमुखांनी चित्रकूटमध्ये जवळजवळ स्वातंत्र्यानंतर सुरू केला होता. त्याला ते म्हणायचे की समाजशिल्पी दाम्पत्य, पण तो त्यांचा फेल गेला. कारण काय झालं, त्यांनी बाहेरचे लोक जे अगदी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट सोशल सायन्सेसमध्ये झालेले त्यांना आणून नेमला दाम्पत्य म्हणून. गावात गेल्यानंतर तुम्ही बघाल तुम्हाला ते हेच नाही करत, आणि कोविड नंतर तर डॉक्टर आलं तर ते पळवूनच लावतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्या गावातलाच मनुष्य जेव्हा तिथे जातो आणि ते दोघं, म्हणजे दाम्पत्य का, तर स्त्रियांचे रोग आणि पुरुषांचे रोग या दृष्टीने महत्त्व असल्यामुळे मग ते जाऊन प्रत्येक गावामध्ये त्यांचं परिवार स्वास्थ्य कार्ड बनवतात. परिवार स्वास्थ्य कार्डला आम्ही थोडं डिजिटलाइज करून डिजिटल लॉकेट बनवलं आणि त्या लॉकेट म्हणजे ते QR कोड दिला, त्याला QR कोड स्कॅन केला की डॉक्टरांना ती पूर्ण परिवार स्वास्थ्य कार्डमधली जी हिस्ट्री आहे ती दिसते. हा एक पहिला प्रोजेक्ट होता. नक्कीच सर, आम्हाला तुम्ही जे आता सांगितलं दाम्पत्याबद्दल, स्वास्थ्य रक्षक दाम्पत्य, नक्कीच ही छान कॉन्सेप्ट आहे, याबद्दल आम्हाला पुढेही ऐकायला आवडेल. पण तत्पूर्वी एक प्रश्न आलेला आहे आपल्याला प्रेक्षकांकडून. रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारतायत. हा रुपेशजी, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, मी गुजराती बोलतो, लालचौक सिन्नर इथून. माझा प्रश्न असा आहे की सुरुवातीला सर जे बोलले की सर्पदंश, विंचूदंश, सध्या पावसाळ्याचे दिवस, ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग किंवा इतर लोकांना हे जो दंशीस होता, तर मग याच्यावर उपचार म्हणून डॉक्टरकडे नेल्यावर तिथे काही वेगळ्या टेस्ट होत नसतात. मग या पद्धतीचे जे औषध आणि व्हॅक्सिन असो किंवा काही औषध असो, तर ते मेडिकलमध्ये उपलब्ध झाले किंवा त्यांना जवळ बाळगण्यास परवानगी मिळाली तर घातक तर काही नसतात.
तर मग त्या दृष्टीने पुष्कळसा वेळ आणि प्राण वाचू शकतो. याबद्दल डिटेल्स परवानगी मिळावी अशी याबद्दल सरांचं काय म्हणणं आहे असं? नक्कीच रुपेशजी, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. सर, रुपेशजी यांचा प्रश्न असा होता की सर्पदंश ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी होतो तर त्यावेळी काही वेळेला त्यांच्याकडे औषधं उपलब्धी नसते, जसं आपण मगाशी चर्चा केली. तर अशा प्रकारची उपलब्धी नसली किंवा काही वेळेला काही टेस्ट केल्या जाव्यात किंवा काही इमर्जन्सी उपाययोजना कराव्यात, तर त्यावेळी ती अवेलेबिलिटी नसली तर त्याबाबत आपल्याला काही करता येईल का? किंवा मग आपण जवळ अशा गोष्टी, सर्पदंशाशी स्पेसिफिकली रिलेटेड गोष्टी, जवळ औषधं बाळगू शकतो का? ह्या प्रकारचा त्यांचा प्रश्न होता. तर काय सांगाल या बाबतीत, काय मार्गदर्शन कराल? बरोबर आहे. ह्या बाबतीत आता आम्ही नुकतीच एक योजना सुरू केली आहे. आता काही काही ज्याला आपण म्हणतो ना आदिवासी भाग, त्याला कातकरी पाडा म्हणतात. म्हणजे ते पाडे असतात, 50 एक घरं असतात. तर ते पूर्ण 50 घरामध्ये सगळे तसं झोपडीवरच असतात. तर एकाकडेही फ्रीज नसतो. आता हे अँटीस्नेक विनम आहे सर्पदंश, त्याच्यासाठी फ्रीज आवश्यक आहे. तर आता आम्ही अशी व्यवस्था करतोय की ती असे सर्पदंशावरची औषधं त्या गावात एक फ्रीज देऊन उपलब्ध करायची, तरच ते शक्य आहे. बरं. नक्कीच रुपेशजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की सरांच्या बाजूने या गोष्टीवरती ऑलरेडी काम चालू झालेलं आहे. तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीवरती उपाय किंवा सर्पदंशाने होणारे अजूनही ग्रामीण भागात जे होणारे मृत्यू आहेत त्यावरती तात्काळ उपचार मिळण्यासाठीची कार्यप्रणाली जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे. नक्कीच मी अशी आशा करते की ती लवकर सुरू होईल. सर, आपण हा प्रश्न घेण्याच्या आधी आपण या विषयाबद्दल बोलत होतो की स्वास्थ्य रक्षक दाम्पत्य. तर ही संकल्पना नक्की कुठून सुचली किंवा कशी सुचली, काय सांगाल याबद्दल? हा, मी बोललो ना की नानाजी देशमुखांची जी कल्पना होती स्वास्थ्य, त्यांनी त्या समाजशिल्पी दाम्पत्य म्हणून काम केलं होतं, सुरू केलं होतं. तर ती संकल्पना घेऊन आणि समाजशिल्पीमध्ये त्यांच्या की बाकी सगळे, म्हणजे नॉट ओन्ली आरोग्य नाही तर बाकीचे सगळे पण गावातले प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवायचे, असा सगळा पूर्ण भाग होता. आणि त्यांनी ती जवळजवळ सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे आम्हाला बोलावलं होतं की तुम्ही एवढे 2 वर्षामध्ये 50 गावामध्ये केल्याने आम्हाला अजून एवढे 15 वर्षे झाले तरी अजून आमच्याकडे 15 वर्षावर संख्या गेली नाही, कारण काय? तर मी तिथे जाऊन अभ्यास केला. तर मी म्हटलं तुमचं बेसिकच चुकलेलं आहे की तुम्ही ही बाहेरचे लोक घेतली. कम्युनिटी पार्टिसिपेशन हे साठी तिथलेच लोक पाहिजेत. आणि विशेषतः आरोग्याशी संबंधित जर प्रश्न विचारायचे असेल तर त्या गावातलाच जो मुलगा आणि मुलगी, आता जसं त्याला प्रत्यक्षात त्या मुलाला माहिती असते की कोण दारू पितं, कोण तंबाखू खातं, विचारायची गरज नाही. ही बऱ्याच प्रकारची जी माहिती आहे, गावातली स्वच्छता आहे, त्यांना माहिती असते. आपण जाऊन माहिती काढणे याला काही अर्थ नाही. त्यामुळे ते आमचं सक्सेसफुल झालं. नक्कीच. तर ह्या मागची संकल्पना आणि त्या गावातल्या लोकांमध्ये जी अवेअरनेस असतो किंवा गावामधल्या गोष्टींची जाण असते, त्यासाठी हे सिलेक्शनचा जो क्रायटेरिया होता तो अतिशय उत्तम आणि प्रिसाईज, अचूक आपल्याला म्हणता येईल असा होता. तर सरांच्या कार्याबद्दल आपण त्यांच्याकडून ऐकतच आहोत, पण काही ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्स पण आपण बघूयात. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता त्या संदर्भात काही क्लिप्स. मी पिंपलास गावची रहिवासी आहे. गेली 5 वर्षापासून आमच्या गावात केशवसृष्टी ग्रामविकास योजना कार्यरत आहे. त्याच्यातून मुलांसाठी माधव संस्कार केंद्र चालवला जातो. त्याच्यात मुलांची आरोग्य तपासणी, त्याच्यात माझी मुलगीसुद्धा शिकते. त्याच्यात मुलांची म्हणजे आरोग्य तपासणी केली. त्याच्यात आमच्या मुलांमध्ये म्हणजे बरीचशी कमतरता जाणून आली. मग त्या डॉक्टरांनी मुलांसाठी म्हणजे 4 प्रकारचे लाडू तयार केले आणि रक्तवाढीच्या गोळ्या सुद्धा दिल्या. नंतर परत 2 महिन्यात म्हणजे ते आरोग्य तपासणी केली. तर माझ्या मुलीला पहिल्यांदा म्हणजे 2 स्टारच होते, नंतर आता म्हणजे 4 स्टार आले आणि तिची उंचीसुद्धा थोडीशी वाढली, वजनासुद्धा. मार्फत म्हणजे आमच्या मुलांचं म्हणजे शिक्षणाविषयकसुद्धा आणि आरोग्याविषयकसुद्धा अशी काळजी घेतली जाते. त्याच्यामुळे मी केशव ग्रामविकास योजनेचं खूप त्यांना धन्यवाद देते.
सर, आता आपण सरांच्या कार्याबद्दल एक छोटीशी क्लिप बघितली, त्याच ग्रामस्थांकडून त्यांचे अनुभव किंवा काय प्रकारचं कार्य चालू आहे. आणि आता आपल्याला एक पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी एक आपल्याला प्रेक्षकांकडून प्रश्न आलेला आहे. मंगल आपटे यांचा प्रश्न आहे पुणे येथून. मंगलजी, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. आजचा विषय खूप चांगला आहे. मला फक्त असं विचारायचं, जेनेरिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक ही बऱ्याच प्रकारची औषधं असतात. तर एक कुठलं तरी औषध घ्यावं असं मला वाटतं. पण एखाद्याला काय होतं की जेनेरिकची औषधं स्वस्त आहेत, मग ती घ्यावीत, त्याने उपयोग होतोय. तर आपण त्या बाबतीत काय मार्गदर्शन करू शकाल? नक्कीच. धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी मंगलजी. सर, मंगलजी यांचा प्रश्न असा आहे की आजकाल जी औषधं अवेलेबल आहेत ती ॲलोपॅथी आहे किंवा जेनेरिक आहे आणि आयुर्वेदिक, होमिओपॅथी अशा सगळ्या प्रकारची औषधं आजकाल उपलब्ध असतात. आपल्याला किमतीनुसार जेनेरिक औषधं जरी स्वस्त वाटत असली तरी पण त्याच्या गुणवत्तेनुसार किंवा कोणत्या क्रायटेरियानुसार आपण ठरवावं की कोणत्या प्रकारची औषधं घेणं योग्य आहे, असा त्यांचा एक प्रश्न आहे. त्या संदर्भात तुम्ही काय गाईड करू शकाल? याच्यामध्ये काय आहे की जनरिक किंवा ब्रँडेड काही जरी असलं तरी त्यातले जे केमिकल औषध आहे त्याची क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. केवळ ब्रँड दिला आणि ते कंपनीचं नाव आहे म्हणून चांगलं आहे असं म्हणता येत नाही. कारण मोठ्या मोठ्या कंपन्या छोट्या कंपन्याकडूनच बनवून घेतात आणि त्याच्यावर मग प्रॉफिट घेऊन विकतात. आणि दुसरं म्हणजे छोट्या कंपन्यांचा प्रॉब्लेम काय होतो, ते प्राईस कमी करण्याच्या नादात क्वालिटी कॉम्प्रोमाइज करतात. म्हणून ह्याचं जर मध्य साधायचं असेल तर आपल्या जनरिक स्टोअरमध्ये जी औषधं मिळतात गव्हर्नमेंटच्या, तर त्यांना क्रायटेरिया आमच्या जस्टिस लोढांच्या ह्याच्यानंतर म्हणजे मलाच एकदा बोलावलं होतं जेव्हा सुरू करायचं जनरिक स्टोअर, तेव्हा मी म्हटलं होतं की त्यांना हे WHO GMPचा क्रायटेरिया लावा. तर तेव्हा तुम्ही जेव्हा जनरिक स्टोअरमधली औषधं घेऊन जाल, कंपल्सरी खरं तर त्यांनी त्या लेबलवर लिहायला पाहिजे की WHO GMP सर्टिफाईड म्हणून. ते लिहित नाहीत, तर खरं ते त्यांना जनरिक स्टोअरवाल्यांना कंपल्सरी आहे. तर तिथं तुम्ही त्यांना इन्सिस्ट करू शकता की आम्हाला WHO GMPची जनरिक औषधं द्या. नक्कीच. मंगलताई, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. तर फक्त किमतीवरती न जाता तुम्हाला त्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे, असा सरांचा उद्देश होता म्हणण्याचा. त्यापुढेही जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की नक्कीच तुमच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने जर गेलात तर ते तुम्हाला कदाचित ह्याबद्दल योग्य गाईड करू शकतात, त्या तुमच्या प्रभागानुसार, ज्या ठिकाणी तुम्ही राहतायत त्यानुसार. तर धन्यवाद सर या प्रश्नाच्या उत्तरासाठी. आपण ज्या विषयाबद्दल चर्चा करत होतो त्यामध्ये तुम्ही डिजी लॉकर किंवा डिजिटल लॉकर याबद्दल बोलत होतात, तर त्या संदर्भात अजून काही माहिती देऊ शकाल का? हां, आता तिसरा जो त्याच्यात मी म्हटलं नाही, कम्युनिटी पार्टिसिपेशन, अनमेट नीड, आणि तिसरा जो भाग आहे तर तिथे जी आरोग्यसेवा पोहोचवण्यास आपण असमर्थ आहोत कारण डॉक्टरची संख्या कमी आहे, नर्सेसची संख्या कमी आहे. तर त्यासाठी डिजिटलायझेशनचा उपयोग करणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही आता नुकतीच टेलिकन्सल्टेशनची योजना सुरू केली. गावामध्ये संध्याकाळी का तर 5 नंतर हे लोक सगळे येतात, तर 5 ते 6च्या दरम्यान त्यांना बोलावून रोज एक दिवस ठरवून दिला आहे. तर त्याप्रमाणे आज समजा डोळ्याची तपासणी करण्यासाठी, उद्या गायनेकॉलॉजीचे म्हणजे स्त्रियांचे रोग, असं एक दिवशी आयुर्वेदाचं पण असं ठेवलेलं आहे 5 दिवसाचं. तर तिथे आम्ही हा जो डिजिटल लॉकेट बनवला, म्हणजे त्यात काय केलं, मी परिवार स्वास्थ्य कार्डला क्लाउडवर टाकून तो डाटा त्याला QR कोड दिला आणि तो QR कोड बंद करून प्रत्येक फॅमिलीला एक लॉकेट दिला आम्ही. त्याला डिजिटल हेल्थ लॉकेट म्हणतो. तर ते लॉकेट घेऊन ते डॉक्टरकडे कधीही जाऊ शकतात. तो QR कोड स्कॅन केला की डॉक्टरला ती पूर्ण हिस्ट्री समजते. आता याच्यात त्याची प्रायव्हसी महत्त्वाची असल्यामुळे फक्त जे डॉक्टरना आम्ही पासवर्ड दिलेला आहे तेच ओपन करू शकतात. इव्हन पेशंट पण ओपन नाही करू शकत, कारण ते हेल्थची इन्फॉर्मेशन असल्यामुळे व्हेरी कॉन्फिडेन्शियल आहे. तर हे दोन्ही डिजिटलायझेशनमध्ये टेलिकन्सल्टेशन, म्हणजे टेलिकन्सल्टेशनमध्ये सुद्धा ते लॉकेटमधला QR कोड दाखवायचा, तिकडच्या डॉक्टरला तो स्कॅन करून त्याची माहिती मिळते. नक्कीच हे अतिशय मोलाचं मार्गदर्शन करत आहात आणि कार्यसुद्धा त्या योग्य तुम्ही करत आहात. आत्तापर्यंतच्या आपल्या संवादामध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या की सरांचे जे समाजकार्य आहे ते जरी ग्रामीण भागामध्ये असलं तरी त्याला डिजिटलायझेशन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिलेलं आहे. नक्कीच या गोष्टींचा ग्रामीण भागांमध्ये फायदा होत आहे आणि अजून काही गावांमध्ये सुद्धा याचा फायदा भविष्यामध्ये होईल. तर अजून एक सरांच्या कार्याबद्दल एक व्हिडिओ क्लिप आहे, ऑडिओ व्हिज्युअल क्लिप, ती आपण बघूयात. स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. रोशना गवळी, मी पिंपलासमध्ये MSK टीचर आहे. माझ्या MSK सेंटरमध्ये 45 विद्यार्थी आहेत.
केशसृष्टी योजनेअंतर्गत स्वास्थ्य योजनेअंतर्गत मुलांना 4 स्टार हेल्थ संकल्पना राबवण्यात आली. त्या संकल्पनेनुसार मुलांना गोकुळाष्टमीच्या दिवशी 4 स्टार ID देण्यात हेल्थची संकल्पना राबवण्यात आली. ही संकल्पना आमच्यासाठी काही नवीनच होती. यामध्ये मुलांची तपासणी केली. त्यामध्ये मुलांचे दंडगेर, वजन, उंची, BMI, HB चेक करण्यात आले आणि त्यानुसार मुलांना ID देण्यात स्टारवाले ID देण्यात आले. कोणाला 1 स्टार, कोणाला काही स्टार भेटले नाही, तर एक मुलाला 3 स्टार आणि 4 स्टार तर कोणालाच नव्हते. आणि मग त्यांच्यात कुपोषण दिसून आले. मग त्याच्यासाठी केशसृष्टीमार्फत काही पौष्टिक लाडू देण्यात आले. प्रत्येक वारानुसार वेगवेगळा लाडू देण्यात आला. सोमवारी आणि गुरुवारी रक्तवाढीच्या गोळ्या देण्यानंतर पुन्हा आम्ही ते मुलांचे चेकअप केले. त्यामध्ये खूपच चांगला रिझल्ट दिसून आला. 45 मुलांना 78 स्टार मिळाले. त्याच्यात आणखी 30 स्टारची भर पडली. ज्यांना 3 स्टार असलेला एकच मुलगा होता, त्याला 10 मुले झाले 3 स्टारवाले, आणि 4 स्टारला 4 मुले झालेत. 4 हेल्थ स्टारचे ID मुलांना दिले. त्यामुळे मुलांमध्ये ही स्पर्धा निर्माण झाली की मला 1 स्टार आहे तर मला सुद्धा 2 स्टार भेटले पाहिजेत, त्याला 3 स्टार आहे तर मला सुद्धा 4 स्टार भेटले पाहिजेत, अशी त्यांच्यात एक स्पर्धा निर्माण झाली. त्यांच्यात ही उत्साह निर्माण झाला. त्यामुळे MSK सेंटरमध्ये उपस्थिती वाढली. 45 होती ती 60 झाली. आम्ही पालकांमार्फत अशीच पुढे नेण्याचा प्रयत्न करू. एवढी चांगली योजना दिल्याबद्दल मी केशसृष्टी ग्राम विकास योजनेची आभारी आहे. नमस्कार. आपण आत्ता जी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप बघितली होती त्या संदर्भात आपल्याला डॉक्टर सरवडेकर सर थोडंसं गाईड करतील. काय सांगाल सर या क्लिपबद्दल? हां, आत्ता आमचे हे जे प्रोजेक्ट आहेत 5 प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये आमचा एक पहिला भाग आहे उपचारात्मक. म्हणजे हे लोक दाम्पत्य घरोघरी जाऊन रोगी शोधून काढतात. म्हणजे कुणाला डायबिटीस आहे, कुणाला काय, आणि त्याची लिस्ट बनवून त्यांना ट्रीटमेंट सुरू करून देतात. हा झाला उपचारात्मक. दुसरा जो भाग आहे तो प्रतिबंधात्मक. मग त्याच्यामध्ये मी काय विचार केला की प्रतिबंधात्मक हा आपल्या नवीन पिढीसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून आम्ही 5 ते 12 वर्षाच्या मुलांच्यासाठी एक प्रोग्राम आमच्या केशवसृष्टीतर्फे जवळजवळ 70-80 गावामध्ये 150 गावामध्ये MSK सेंटर चालवले जातात. त्याला माधव शिक्षण केंद्र म्हणतात. तर तिथे मुलं गावातली येऊन त्यांच्यावर संस्कार आणि बाकीचं सगळं शिकवलं जातं. तर त्या मुलांना घेऊन आम्ही स्टार हेल्थ प्रोजेक्ट सुरू केला. आता ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही काय करतो की मुलांची वजन बरोबर असेल नॉर्मल तर 1 स्टार, उंची बरोबर असेल तर 1 स्टार, वयाप्रमाणे उंचीप्रमाणे वजन असेल तर 1 स्टार, आणि हिमोग्लोबिन बरोबर असेल तसं प्रत्येक मुलाला 4 स्टार देतो. हेल्थ ग्रेडिंग ज्याला म्हणतो आपण. तर आता त्यांनी सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की याच्यामध्ये आम्हाला एवढे मिळाले नव्हते स्टार नंतर. तर हे स्टार तर प्रत्येक मुलाचे जेव्हा आम्ही बघितले तर जवळजवळ इनिशियली जेव्हा सुरू केलं तेव्हा एका गावामध्ये साधारण 30 मुलं असतात. 30चे 30 मुलांना कुणाला एकालाही स्टार मिळाला नाही. मग त्यांना आम्ही समजावून सांगितलं. ती मुलंच मग उत्सुक होतात ना, मला 2 स्टार का, मला 1 स्टार का, तेव्हा त्यांचे पेरेंट्स. तर ती उत्सुकता कुठून तरी काढायला बाहेर जरुरी असते. तर त्या दृष्टीने मग आम्ही पोषित आहार दिला 2 महिने. नंतर आयर्न फोलिक ॲसिड देऊन त्यांचं हिमोग्लोबिन वाढवलं आणि त्यांना दाखवलं. आता याच्यामध्ये आपण कधीपर्यंत देणार हे पौष्टिक आहार, बाहेरून अंडा दूध वगैरे कधीपर्यंत देणार, तर त्या गावातल्या पालकांनीच याच्याबद्दल केलं पाहिजे. म्हणून मी त्यांच्याशी चर्चा करत असतो की काय बाबा तुम्ही आता, म्हणजे आम्ही एक हेल्थ ट्रॅकर म्हणून काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या मुलाला 1 महिन्याभराचा डाटा लिहायचा असतो की मी आज अंड खाल्लं का तर टिक मार्क करायचं, मी आज वेपर्स खाल्ले का टिक मार्क, कोल्ड्रिंक प्यायलं का टिक मार्क. मग 1 महिन्याचा चार्ट घेऊन मी बसतो आणि त्यांना विचारतो पालकांना आणि मुलांना, अरे गेल्या महिन्याभरात तू एकदाही अंड नाही खाल्लं, एकदाही दूध नाही प्याला, कोल्ड्रिंक्स मात्र 25 दिवस प्याला आणि वेपर्स मात्र 30चे 30 दिवस खाल्ले, तुझी प्रकृती कशी सुधारणार. तर त्यांना मग पालकांना समजावून सांगतो की तुम्ही अपौष्टिक आहारावर खूप खरेदी करताय. पालक काय म्हणतात, अहो दूध नाही मिळत. आम्ही दूध नाही मिळत, कोल्ड्रिंक मिळतं आणि दूध नाही मिळत, असं कसं काय होऊ शकतं. असं करून त्यांना त्याच्यामध्ये हे करायला लागतं. तसं मग काही सापशिडीसारखे गेम बनवलेत. दुसरा भाग किशोरीमध्ये पण प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲडोलेसंट गर्ल्स म्हणतो, की ज्या तरुण मुली आहेत
त्यांच्यामध्ये काय आहे की अनेमियाचं प्रमाण जास्त आहे, कारण नुकतेच पाळी सुरू झालेली असते, त्यामुळं अनेमिया जनरल असतोच. तर तो त्याच्यात अवेअरनेस नसल्यामुळे त्यांचा आम्ही सगळ्या मुलींचं हिमोग्लोबिन चेक करून त्यांना आयर्न फोलिक ॲसिडची ट्रीटमेंट सुरू करतो आत्तासुद्धा. आणि अपौष्टिक आहार त्यांच्याकडे पण आहेत, काही पण खायचे, चायनीज आणि वेपर्स, आईस्क्रीम, चॉकलेट. गावामध्ये तुम्ही बघितलं प्रत्येक घरात एक कोल्ड्रिंकची बाटली मिळेल, पण दूध नाही मिळत. तर अशी परिस्थिती आहे. तर ह्याच्यामध्ये एज्युकेशनला खूप महत्त्व आहे. तर ते त्यांना समजावून सांगतो आम्ही. ह्या मुलींच्या बाबतीत दुसरा प्रॉब्लेम काय होतो की सोशल मीडिया. तर प्रत्येक घरात फोन अवेलेबल आहेत. भले टॉयलेट नसेल पण फोन आहे, तुमच्याकडे घरात स्नानगृह नसेल पण फोन आहे. मी त्यांना तेच विचारतो, पहिले फोन महत्त्वाचं का स्नानगृह महत्त्वाचं? तर अशा प्रकारे त्यांना चॉईस चुकीच्या केल्यामुळे जरी पैसे असले तरी ते त्याचा विनियोग बरोबर नाही होत. मग त्या मुलींचं प्रॉब्लेम काय झाले आहे सोशल मीडियामुळं, आणि ते वय, त्यामुळं त्या तरुणांनी तरुणच्यामध्ये संबंध येऊन तर त्यांना गर्भधारणा होऊ शकते. कारण सेक्स प्रोटेक्शनचं त्यांना नॉलेजच नाही. शहरामधल्या मुलींना थोडं आहे, तर ते दुसऱ्या दिवशी आयपील खातील आणि बघतील की गर्भ होणारच नाही किंवा कंडोम वापरतील. हे काहीच नाही. हे एखाद्या निसरड्या क्षणी त्यांच्याकडून घडून जातं आणि ते वय असं असतं की 100% गर्भधारणा होऊ शकते. तर अशा परिस्थितीत मी एकदा गायनेकॉलॉजिस्टकडे बसलो होतो माझ्या मित्राकडे. तिथे एक मुलगी आली आणि तिचे आईवडील आले. ते म्हणाले की हिची पाळी नाही झाली. तर मी म्हटलं काय नेमकं झालं? तर ती म्हटली की हिला दिवस गेलेत. तर ते आईवडील ऐकायलाच तयार नाहीत. पोरीवरच एकदम असं कसं शक्य आहे? मग त्यांना ती प्रेग्नन्सी टेस्ट करून दाखवली. हे बघा म्हटलं की शी इज द प्रेग्नंट. तर मग त्यामुळं काय लक्षात आलं, तर पण प्रॉब्लेम कसा, त्या मुलीचं वय होतं 16. 18 वर्षाच्या आत तुम्ही गर्भपात नाही करू शकत. जर केली तर डॉक्टरला 6 महिन्याची शिक्षा आहे. म्हणजे काय करावं लागतं, ते मुलाच्या अगोदर विरुद्ध गुन्हा दाखल करायला लागतो, FIR, कोर्टात जायचं आणि मग परमिशन मिळाल्यानंतर गर्भपात करायचं. ही एवढी सगळी प्रोसिजर गावातले लोक करणार आहेत का? ते पळून जातात आणि ती मुली कुठेतरी काहीतरी कसा तरी गर्भपात करून घेतात आणि गर्भाची नासडी करून टाकतात. तर अशा प्रकारे हे 2 खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत की जे मॉडर्नायझेशनमुळे झालेलं आहे, एक अपौष्टिक आहार आणि सोशल मीडिया. तर त्याच्यामुळं मला आम्ही सध्या ह्याच्यावर खूप कॉन्सन्ट्रेट करतो. मी काही पथनाट्य बनवलेत, ती तयार करून त्यांना घ्यायला सांगतो. काही व्हिडिओज बनवलेत, काही त्यांना पेन ड्राईव्हवर असे वेगळे व्हिडिओज दिलेत. आता त्यांच्यात हे लवकर लग्न होणे, वयाच्या नंतर लग्न न करताच राहणे, आणि परत हे सिकल सेल अनेमियासारखे प्रकार आहेत की हे जे रोग आहेत ते वंशपरंपरागत जातात. पण त्यांनी जवळच्या नात्यात लग्न केल्यामुळं, म्हणजे मुलीलाही सिकल सेल असेल आणि मुलालाही असेल, मुलाला नवीन मुलाला जे येणार, जन्माला येणार, त्याला 100% होणार. म्हणून त्यांनी ती टेस्ट करून अशा प्रकारे तो रोग निर्मूलन केलं पाहिजे की ज्याला सिकल सेल नाही, अशा मुलाशी लग्न केलं पाहिजे. त्यांचं कसं, ती जवळच्या नात्यात लग्न करल्यामुळे ते सिकल सेल अनेमिया त्यांच्याकडेच अजूनपर्यंत राहिले वाढत जातो. तर ही सगळं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांना ह्याच्यामध्ये अजिबातच माहिती नसल्यामुळे, आणि हे कुठे शाळेत मिळत नाही. त्या मुलीसुद्धा आमच्याकडे पहिल्यांदा यायला तयार व्हायच्या नाही. मग आम्ही काय केलं, एक आयडिया केली की एक वेंडिंग मशीन्स सुरू केले की ज्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना फ्री सॅनिटरी नॅपकिन्स देतो. एक डोनर आम्हाला मिळाले, मॅड फाउंडेशन म्हणून. त्यांनी 50 गावामध्ये 50 या दाम्पत्यांच्या घरी वेंडिंग मशीन्स लावलेत. तर या मुली येऊन नॅपकिन्स घेऊन जातात. तर त्याच्यामुळे काय की त्या जवळ आल्या, ते नॅपकिन्स फ्री मिळतात म्हटल्यानंतर मग त्यांना घेऊन आम्ही हे ग्रुप डिस्कशन्स वगैरे, त्यांना शिक्षण, व्हिडिओज वगैरे दाखवतो. आता ते मुली खुश आहेत. नक्कीच. सर, आत्ता तुमच्या चर्चेमध्ये बोलताना हे लक्षात आलंय की आपल्याला समाजकार्य बघताना जेवढं छान वाटतं त्यापेक्षा अनेक अडचणींवरती मात करावी लागते. खूप साऱ्या प्रॅक्टिकल अडचणी आहेत वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड, आणि आता आधुनिक काळात बोलायचं तर डिजिटल किंवा मीडियामुळे आलेल्या काही नवीन अडचणी होऊ घातलेल्या आहेत. तर ह्या दोन्हींवरती मात करत तुम्ही तुमचं कार्य नक्कीच खूप उत्तमरित्या पुढे नेत आहात, आणि आपल्या तरुणाईला खूपच त्याचा फायदा होईल की काय प्रकारे किती वेगळ्या वेगळ्या जागी आपल्याला काम करता येऊ शकतं. सर, आपण मगाशी बोलताना ग्रामस्वास्थ्य योजनाबद्दल बोलत होतो, त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? विमा योजना. हां. आता ज्या उपचारात्मक आहे, म्हणजे आता आम्ही ते लोक तर आयडेंटिफाय केले घरोघरी, याला डायबिटीस आहे, त्याला हायपरटेन्शन आहे, मग त्यांना आम्ही औषध, डॉक्टरकडे जाऊन औषध उपचार
तर ते औषधच घेत नाहीत, पैसे नाही, असं काहीतरी कारणं सांगतात. तर मी म्हटलं आता हे म्हणजे आमचं कामच अर्धवट राहिलं ना. तर मग मी असा विचार केला की प्रत्येक गावातून एक 100 रुपये घरातून गोळा करायचे, 100 रुपये पर होम. आणि असं काहीतरी एक तर 50 गाव असेल तर एक 5,000 रुपये जमा होतात. आणि साधारण गावामध्ये डायबिटीस आणि हायपरटेन्शनचे 15 पेशंट असतात, आम्ही जे फाइंड आउट केलेले सध्या उपलब्ध आहे. तर त्यांना लागणाऱ्या औषधांचा खर्च असतो जवळजवळ 15,000 महिन्याचा. त्या सगळ्यांना लागणारा, एकाला लागणारा औषधाचा 800 ते 1,000 रुपये एका रुग्णाला लागतो महिन्याला. तर तेवढं ते अफोर्ड नाही करू शकत. त्यामुळे ते औषध गव्हर्नमेंटकडे जोपर्यंत मिळतात तोपर्यंत घेतात. तर गव्हर्नमेंटमध्ये मिळायचं म्हणजे आता तो आदिवासी भागातला वाहून तो त्या तालुक्याच्या प्लेसला जाणार, मग तिथे औषध घेणार, त्यावेळी ते उपलब्ध असलं पाहिजे. इतकी अडचणी आहेत. तर म्हणून आम्ही काय केलं की त्यांच्याकडून पैसे जमा करून बाकीचे जे आहेत, साधारण एका गावाचा समजा 500 पॉप्युलेशनमध्ये 15 रुग्णांचा खर्च 1.5 लाख रुपये वर्षाचा होतो. तर मला लकीली डोनर मिळतात. तुम्हाला मी बघितलं की असं काम करणाऱ्यामध्ये तुम्ही त्यांना दाखवलं तर माझ्या शेजारच्यांनी 1.5 लाख रुपये दिले. कारण 1.5 लाख म्हणजे तसं त्यांच्यासाठी काही नाही, पण 1.5 लाखामध्ये एका गावामधील सगळ्या लोकांना आरोग्यसेवा मिळाली, ते औषधे मिळाली ना. मग ते इथपर्यंत जाऊन त्यांना सवय लागेपर्यंत आमचे हे दाम्पत्य जाऊन ते तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते औषधं घेऊन येतात, त्यांना 3 महिन्याचा स्टॉक देतात, मग मध्ये मध्ये ब्लड प्रेशर आणि हे चेक करतात. असं त्यांना कंट्रोल करून आता त्यांना वाटू लागलं की हे घेणं खूप जरुरी आहे. त्यामुळे हा विमा योजना आमचा खूप चांगल्या प्रकारे सक्सेस होतोय. फक्त अजून गावकऱ्यांच्यामध्ये कसं सामाजिक भान अजून तेवढं नाही आहे. म्हणजे माझ्या घरी जर रोगी नाही तर मी 100 रुपये कशाला देऊ? भले ते 100 रुपये तिकडे तंबाखू दारूला घालतील, पण इकडे नाही देणार. म्हणजे जे सामाजिक भान पाहिजे की हे गाव आपलं आहे, हे गावातील प्रत्येक नागरिक माझा भाऊ आहे, बहीण आहे, त्याच्यासाठी मला काम करायला पाहिजे. ही जागरूकता पण खूप जरुरी आहे. नक्कीच सर, आपल्या या समाजकार्यामध्ये हे एवढ्या वर्षांची आपली जी कारकीर्द आहे आणि अजूनही करत आहात, तर त्यामध्ये आपला एक असा एखादा अनुभव सांगू शकाल ज्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर मनापासून समाधान मिळालं की याच्यासाठी केला होता सगळा अट्टहास, असं एखादा अनुभव सांगू शकाल का? नक्कीच. आता याच्यामध्ये मुख्य काय बघतो की हे जे दाम्पत्य आम्ही सिलेक्ट केलं, आता याच्यात मुली आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे वगैरे. तर मी काय बघितलं की त्या मुली इतक्या काम करतात आणि अमेझिंग. तर त्याचं कारण काय की त्यांची 10वी-12वी नंतर शिक्षण बंद केलं आणि लग्न लावून दिलं. तर मी काही मुलींना विचारलं, ते म्हणजे मुलाला घेऊन छोट्या किंवा एकदा 9 महिन्याचं गर्भ, अरे तू कशाला आली? मलाच टेन्शन आलं की नाही म्हणे सर तुमचं लेक्चर चुकवायचं नाही. हा जो त्याच्या मागे आणि त्यांची जे ज्या तडफनी काम करते की तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही, आम्ही फक्त त्यांना 2,000 रुपये महिन्याचे देतो. काय? काहीच नाही आहे, 2 ते 3,000. पण ते एवढं काम करतात की तुमच्या त्या आशा वर्करला तुम्ही 15,000 रुपये देऊन ती जी करत नाही ते आमची मुलं करतात. म्हणजे आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी जे डॉक्टर चौधरी आहेत त्यांनी म्हटलंही आम्हाला बोलावून की तुमचा कन्सेप्ट आम्हाला आशाच्या जागी राबवायला पाहिजे, तेव्हाच तो सक्सेसफुल होईल. नक्कीच सर, आपला विषय आणि आपली चर्चा खूपच छान प्रकारे चालू आहे आणि आपल्या जाता जाता एका तरुणाईला आपण काय संदेश द्याल की समाजकार्यासंदर्भात किंवा प्रशासकीय सेवेच्या संदर्भात त्यांचे हक्क आणि अधिकार या दोन्ही गोष्टींबाबत एक छोटासा संदेश आपण सगळ्यांना देऊयात, काय देऊ शकाल? हां, आता माझ्या शासकीय सेवेतील अनुभवावरून मला असं दिसून आलेलं आहे की तुम्हाला जर चांगली पोस्ट मिळाली, समजा तुम्ही कलेक्टर झाले किंवा काही डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर झाले, खूप काही करण्यासारखं आहे, खूप. फक्त तुम्ही तो अभ्यास करून त्या समाजाची जसं आपण केलं की काळजी घेतली आणि एवढं समाधान तुम्हाला मिळेल की जे तुम्हाला पैशातून कधीच मिळणार नाही. कारण काय शेवटी काय आहे की आपण सगळा समाज एक आहे. तुम्ही जिथं गरज आहे तिथे काम केलं तर तुमच्या ह्याचा खूप फायदा होईल आणि तुम्हाला समाधान मिळेल. दुसरं, जेव्हा आपण गावाकडे काम करायला जातो तिथं जाणं खूप जरुरी आहे. आजकाल सगळ्या मुलांना कसं सगळे ट्युशन आणि हे याच्यामध्ये गावाकडे माहितीच नसतं. म्हणजे काही मला आश्चर्य वाटतं की मुलांना खरोखर ते दूध कुठून येते माहितीच नसेल, बाटलीतून बघितलेलं असतं. म्हणजे गाई म्हैशी त्यांनी कधी प्रत्यक्ष बघितलेले नसतात, फळांची झाडं बघितलेली नसतात, आंब्याचं झाड बघितलेलं. हे सगळे आपलं एवढं निसर्ग संपत्ती आणि एवढी चांगली आहे. गावकरी आहेत आणि ते गावकरी खूप प्रेमळ आहेत, ते आम्हाला जेवल्याशिवाय सोडत नाहीत.
तर तुम्ही त्यांच्याशी जाऊन भेटा, त्यांना जे काय गोष्टी आहेत तुमच्या ज्ञानाचा आणि ह्याचा उपयोग करून द्या, खूप समाधान मिळेल तुम्हाला. नक्कीच सर. धन्यवाद. तुम्ही एवढ्या छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आज आपल्या तरुणाईला, विशेषतः नवीन जी पिढी आहे त्यांना तुमच्या कार्याबद्दल त्यांनी जाणून घेतलं आणि ह्यामध्ये जो संदेश द्यायचा होता आपल्याला की समाजकार्य करणं किंवा एखाद्या अधिकारी पद आपल्याकडे असेल त्यावेळी बाकी सिस्टमची पर्वा न करता तुमच्या मनात जर ती इच्छा असेल तर तुम्ही त्या गोष्टी नक्कीच साध्य करू शकतात आणि फक्त पद असतानाच नव्हे, त्या गोष्टी झाल्यानंतर, सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तुमची जी सामाजिक बांधिलकी आहे ती जपण्यासाठी, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुम्ही समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि प्रगतशील किंवा विकसनशील देशाला विकसित देश बनवण्यासाठी काय काय प्रकारचे प्रयत्न करू शकतात ह्यावरती अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. सह्याद्री वाहिनी आणि दूरदर्शनतर्फे आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. सह्याद्री वाहिनीचं मला बोलवलं आणि बोलण्याचा हे चान्स दिला त्याबद्दल सह्याद्री वाहिनीचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात सेम कार्यक्रमामध्ये, आरोग्य संपदायामध्ये. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या आणि प्रगतिशील रहा.